आज चालू आहे माळशेज घाटात. माझ्याबरोबर कौस्तुभ आहे, जवळपास 100 किलोमीटर आहे. सो लेट सी. ट्रॅफिक पण कमी आहे. आम्ही जरा लवकर निघालो होतो, सकाळी 7-7:30ला निघालो आहे. मस्त रोड आहे एकदम. सो आता इथे हॉटेल शिवनेरी म्हणून आहे, तिकडे थांबलो आहे टोकावड्याच्या जवळ. इथे पार्किंग आहे, गाडी पार्किंग. हा हायवे आपला. हे बघा मिसळ पाव आलेली आहे मस्तपैकी. दिसायला तर मस्त दिसत आहे. 2 पाव, चटणी. दादूने पण मिसळच मागवली आहे आणि इथे तरी दिली आहे. घेऊया आता, बघूया कशी आहे. कांदा टाकूया. कशी आहे? खूप भारी आहे ना. अप्रतिम मिसळ आहे. नक्की आहे. इथे शिवनेरी हॉटेल म्हणून आहे, हायवेला लागून आहे. खूपच डोंगर रांग दिसते ना, तेच माळशेज आहे. तिथे जायचं आहे आपल्याला. लांब आहे अजून. आता टोकावडा पास केलाय. इथे घाटात एका टर्नवर थांबलोय आम्ही. जरा मस्त व्ह्यू दिसतोय तो. बघा सही ना. इथे ना बरेच ठिकाणी असे पॉईंट्स तयार केले आहेत पर्यटकांसाठी. हे बघा वरती पण एक गॅलरी आहे उभं राहायला. पण दोन्ही बाजूने गेट केले आहेत खाली येण्यासाठी. या बाजूने पण. पावसाळ्यात तर बऱ्यापैकी गर्दी असते इथे. बऱ्याच वेळा ना पावसाळ्यात इथे दरड कोसळत असते आणि मग घाट बंद करतात काही दिवस. ते बघा वरती नेट लावलंय. या टनेलनी बाहेर आलं ना की डावीकडेच त्या थंब पॉईंटला जायला रस्ता आहे. इथे गाडी पार्क करूया. ते बघा टनेलमधून बाहेर येताच तिथे जवळच थंब पॉईंट आहे. आपण चालत जाऊ शकतो आणि दोन्ही साईडनी फेन्सिंग केलेलं आहे, त्यामुळे सेफ आहे. सो आता माझ्या मागे जो दिसतोय ना हा थंब पॉईंट आहे. समोर पण एक चौक आहे. आता जरा एंड पॉईंटला जाऊया. तिकडून पण मस्त व्ह्यू दिसतो. पावसाळ्यात तर खूपच छान क्लायमेट असतं इथे. आम्ही एंड पॉईंटला आलेलो आहे. पॉईंट एकदम शेवट आहे ना बघा. पूर्ण तरी आहे पुढे. असं वाटतं जायचं का थांबायचं. माळशेज घाट क्रॉस केला ना की आपल्याला डाव्या हाताला एक प्रचंड मोठा जलाशय दिसतो. त्याचं नाव आहे पिंपळगाव जोग डॅम. आम्ही आता तिकडेच चालू आहे. काय भारी वाटतंय ना. रोडला लागूनच एवढं पाणी, निळशार पाणी आहे. बघा हा रोड आहे ना, हा हायवेवरून आतमध्ये येतो आणि इकडे आत गावात जातो आणि रोडला लागूनच इथे पाण्यात जायला रस्ता आहे. तिथे गाडी पार्क करून आपण जाऊ शकतो. आता जरा पाण्यात जाऊया. पाण्याचा रंग बघा काय निळा आहे. समुद्रावर आल्यासारखं फील येतोय. इतक्या लाटा येत आहेत आणि हवा आहे जोरात. क्रॉस केलं ना की घाट उतरल्यावर एक डावीकडे तुम्हाला एक छोटं डॅम दिसेल. स्वच्छ पाणी आहे, एकदम थंड पाणी आहे.
माळशेज घाटात तुम्ही येत असाल ना या साईडला किंवा या रोडनी जात असाल नगर साईडला वगैरे, इथे नक्की यायला पाहिजे. पाण्याचा तळ दिसतो इथे बघा, स्वच्छ पाणी. आणि परतीचा प्रवास सुरू. हा बघा आपला सकाळचा पॉईंट झालं, फिरून झालं. आता रिटर्न जातोय ढाबा किंवा हॉटेल जेवायला. 3 वाजले आता, बघूया कुठलं हॉटेल भेटतंय.